हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मला आता थोबाड्याच्या फिल्टरवर जाऊ नका, पण आत्ता वाजले ते सध्या तर म्हणजे नाही का 5:15 वाजले होते आणि टिफिन बनवायचं होतं म्हणून आज लवकर उठलं. मी तशी लवकर उठते म्हटलं आज ब्लॉग बनवा. तर रात्रीची भांडी धुवून वगैरे सुकायला ठेवली होती म्हणजे तशीच. तर ती पहिल्यांदा उठल्यानंतर सगळी नशी लावून वगैरे घेतली, कारण की जागा कंजेस्ट म्हणजे नाही का छोटे असल्यामुळे ना पहिले ती भांडी वगैरे सगळे ट्रॉलीमध्ये लावून घेतले. ट्रॉल्यांचा पर्याय आहे, भांडी बसतात, पण एक हे पण आहे की त्याला झुरळं खूप होतात, माहीत नाही का, पण खूप म्हणजे खूप होतात. तर सगळी भांडी वगैरे लावल्यानंतर रात्री मी राजमा भिजत टाकलेला, तो पण मस्त भिजलेला होता. त्याला उचलून फ्रीजमध्ये ठेवलं, कारण की त्याचा आता भरपूर म्हणजे भिजून वगैरे झालेला होता, त्याला रात्री बनवायचं होतं म्हणून. तर मग फ्रीजमध्ये ना मी भेंडी कापून ठेवली होती रात्रीच, तर ती काढली. त्यानंतर लागणारं सामान म्हणजे तवा, परात आणि आपले एका बाजूला काढून घेतली, कारण की ते आपल्याला आता लागणार होती. त्यानंतर मी पहिल्यांदा ओटा पुसला थोडासा, हात वगैरे धुवून. त्यानंतर त्याच्यावरती ना कपडा वगैरे आथरून घेतला आणि कपडा वगैरे आथरल्यानंतर मग परात घेतली आणि ती पण धुवून घेतली, कारण की रात्रीची भांडी मी शक्यतो भांडी काही करताना धुवूनच घेते. परत वगैरे तवा वगैरे नाही, तर मग पीठ वगैरे मळून घेतलं, कारण की ते जरा हे मुरलं पण पाहिजे. तर पटापट असं मी पीठ मळून घेतलं ना, राहिलेले ना चमच्याने वगैरे खरडून असं पीठ राहतंच. जर खाली वल्ली परत असेल ना तर पीठ ॲक्च्युली राहतं, तर मग सगळं असं खरडून वगैरे घेतलं मी. आणि मग परत असं थोडंसं तेल वगैरे लावून ना व्यवस्थित मळून घेतलेलं आणि त्याचे तुकडे वगैरे करून जेवढं जास्त पीठ मळायचं तेवढं जास्त चपात्या चांगल्या होतात आपल्या. तर सकाळचं जीव कडू मळायला लागतं आणि अर्धी झोप झालेली असते त्यामुळं. पण त्यानंतर त्याचे ना छोटे छोटे पार्ट करून घेतले, कारण जेवढं आपल्याला चपातीला पाहिजे तेवढे. आणि मग पिठी घेतली थोडीशी, त्याचीच राहिलेली पिठी डब्यामध्ये ठेवून दिली. आणि मग हात वगैरे धुवून पुसून वगैरे घेतले, कारण की हात सारखं धुवायलाच लागतात, कारण ते हात मग इकडे तिकडे लागतात म्हणून. आणि त्यानंतर मग हे काय आलं, तर त्यानंतर मग त्यावेळेला तापला होता तोपर्यंत एक चपाती पण झालेली, तिला भाजत टाकली. तोपर्यंत टोपलं घेतलं, आणि टोपलं मला खूप आवडतं, कारण की हे खूप दिवसापूर्वीच आहे, पण छान वाटतं टोपल्यामध्ये भाकरी ठेवायला. डब्यामध्ये ठेवलं तर खराब होतात म्हणून, भाकरी असो चपाती असो. तर मग आज सकाळचं काम करायला म्हटलं का जीव येतच म्हणायला, पण बनवायचं तर आहेच. मग मी पटापट असे ना 6-7 चपात्या करून घेतलेल्या होत्या. कधी ह्या अँगलने कधी म्हणजे नाही का, मी पहिल्यांदा काय करते, पीठ वगैरे त्याचं छोटे छोटे भाग करून घेतल्यानंतर त्याला थोडेसे ना टाईम भेटला ना सगळं असं नाही का गोळा करून चपटे करून ठेवते, कारण की ते पटकन घेता येतात आणि लाटता पण येतात. तर अशा प्रकारे आपलं सगळं झालेलं होतं. आणि मस्त अशी चपात्या, तवा पण तापले होते त्यामुळे चपात्या पण भाजत होत्या पटापट. आणि तो म्हणणार काय तवा आहे हा, पण मला आवडतो ब्लॅक तवा म्हणून घेऊ शकले नाही, म्हणून जो व्हाईट तवा होता त्यालाच मी ब्लॅक करून घेतलेला आहे, जेणेकरून चपात्यांना पटकन भाजावा. आणि तो आहे पण यूजफुल पण आहे, तो भाजतो पटापट चपात्या. एकदा तापला ना तर भाजून घेतो पटापट चपात्या. अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या करून घेतल्या. आणि तुमच्या इकडं सांगा कसं वातावरण, पाऊस पाणी कसं आहे आमच्याकडं. तर ओके म्हणजे चालेल. आजकाल जगामध्ये खूप काही गोष्टी घडत आहे, त्याच्याविषयी थोडंफार आपण कधीतरी बोलूया. आणि ट्रॅफिक वगैरे परत असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी घडत चालतात. पाऊस आता जराशी थांबलेला आहे, पण अजून पण वातावरणाचं त्याच्यात नाही का सर्दी वगैरे खोकला वगैरे येतो, त्यामुळे जराशी काळजी वगैरे घेतली ना तर बरं पडतं. आणि माझ्या चपात्या म्हणजे नाही का, त्यानंतर मग परत येऊ आपल्या टॉपिकला. तर चपात्या अशा मस्त फुगल्या नाही, पण ठीक आहे, गोल नाही पण येतात. एवढं पण गोल काय आपण सुगरण नाही म्हणायला, पण तशा चपात्या वगैरे सगळ्या भाजून वगैरे घेतलेल्या. आणि म्हणजे होतं असं तरी नाही का, सकाळच गोल नाही घेतली. त्यानंतर एक भाकर पण केली होती, कारण चपाती खायची इच्छाच नव्हती माझी, म्हणून मी एक छोटीशी भाकर वगैरे करून घेतली. त्यानंतर तोच तवा ठेवला होता, त्याच्यात जे राहिलेलं ते सगळं टाकलं, आणि त्याला पाणी असल्यामुळे ना ते पाणी पण उडत होतं. मग त्याच्यानंतर थोडीशी जिरे टाकून आहे ना
त्याच्यामध्येच मग मी सगळं भेंडी वगैरे टाकून दिलेली, कारण की आज मला भेंडी बनवायची होती. मी मग अशीच म्हटलं होतं व्हिडिओवर. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं, कारण मीठ टाकल्यानंतर जास्त लवकर हे होते, सॉफ्ट होते. तर मीठ टाकून मी सगळी तिला हलवून वगैरे घेतली आणि व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर जरा खरपूस झाली ना, तर मग त्याच्यात तुम्हाला जे काही टाकायचं तुम्ही ते टाकू शकता. तर मी सगळे हलवून वगैरे घेतलेले आणि आज म्हटलं फिल्टर लावायचे, म्हणून मी हे ना फिल्टर लावले. जरासे गोरे गोरे व्हिडिओ आलेले आहेत. पाहूया यापुढे जर टाईम भेटला तर मी हे, कारण की आता टाईम खूप जातो फिल्टर वगैरे लावायला, एक एक व्हिडिओ लावून मग तो एडिट करायला वगैरे, असं नाही का. तर मग सगळं असं भेंडी आपली शिजलेली होती तोपर्यंत मी शेंगांचं कूट वगैरे करून घेतलेलं. परत भेंडी हलवली आणि त्याच्यामध्ये ना सगळे प्रकारचे थोडे थोडे मसाले, म्हणजे मिरची पावडर, हळद आणि चटणी मसाला थोडासा ॲड करून त्याचं शेंगांचं कूट टाकलं, कारण एक नंबर लागते. आणि तेल जर आपण जास्त टाकलं तर अजून एक नंबर लागते. तेल जास्त खायचं नाही म्हणून मी थोडंच टाकलेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये डब्यामध्ये भरून दिली भेंडी, कारण की 6ची शिफ्ट होती. त्यामुळे अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली होती. नंतर भाकरी चपात्या वगैरे सगळं भरून दिलेलं होतं आणि ते तसंच ठेवलं. आणि परत झोपायचं होतं त्यामुळे, कारण की 5:30 वाजता 5:15 वाजता जर उठले ना तर मग नंतर झोपल्याशिवाय पर्याय नाही, कारण की परत मला 8ची वाजता त्यानंतर याला काल लागलं पण होतं, पण आज जरा बरं दिसत होतं याचं. नंतर याला खायला टाकलं, कारण की मी जर 7:30 वाजता उठले तर मग त्याला खायचं त्याचं होत नाही. म्हणून त्याला मी आत्ता 6:15 वाजले ते सकाळचे, आणि मग त्याला मी खायला टाकून झोपणार, कारण की तो 1 तासामध्ये तर तो खाऊन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मी त्याला खायला टाकलं, कारण 2 दिवस झालं रात्री त्याची दृष्टी वगैरे सगळी काढलेली होती. पण तरी पण ते का त्याच्या म्हणजे जराशी वातावरण पण चेंज झालं, त्यामुळे तर जराशी त्रास होतो. आणि नंतर सकाळचं वातावरण काही खूप थंड वातावरणामध्ये 6:15 नंतर मशीन लावायची होती, कारण की मशीन लावून झोपलं तर उठल्यापर्यंत मशीन होणार होती म्हणून. तर मग मी सगळं त्याच्यावरती पाईपच नाही टाकलेला धुवून, कारण वरती जागाच राहिली नव्हती, खूप कपडे होते. आणि पावसाळ्यामुळं कपडे वाळायचा पण प्रॉब्लेम येतोच ना, त्यामुळं मग जी कपडे होते ती सगळी मशीनमध्ये टाकली आणि त्याच्यात थोडीशी पावडर टाकून चालू करून दिली. टेन्शन नसतं, ते आपल्या बंद होते, त्यामुळे काही टेन्शनच नसतं तिचं. म्हणून आपली झोप पण होते, काम पण होतं. मग उठल्यानंतर कपडे वगैरे